मोराला 1000 पिस आहेत पण रस्ता नाही दिसत ना. बाईनं सगळे पदार्थ तयार केले, पंचपक्वान्नाचं ताट केलं. ह्या माता भगिनी आता नवीन वाल्या ज्या आहेत ते सुगरण बनायचं कामच नाही, कारण आता सगळे मसाले रेडीमेड आहेत. पहिले मसाले बनवा लागत जाय, तशी 4 पानं घ्या, 2 लोंगा घ्या, 4 मिरी घ्या, वाटा. आता डायरेक्ट रेडीमेड संदीप मसाला, किसमें भी डालो आनंद ले लो. आणि हे फक्त बाईच्या मसाल्याबद्दल नाही, कीर्तनकाराच्याही मसाल्याबद्दल आहे. विठ्ठल यांना सुगरण बनायची गरज नाही. आता कोणत्याही बाईला कोणताही पदार्थ बनवता नाही आला तर युट्यूब आहे. आता त्याच्या पुढचं अपडेट आलं ते चॅट जीपीटी आलं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. त्याच्याजवळ जायचं, त्याला म्हणायचं ढोकळा कैसे बनाए, ते जिकून 1 मिनिटात सांगते. पीठ लीजिए, पानी डालिए, बनाए ढोकळा, खिलाए बोकळा. विठ्ठल विठ्ठल. पदार्थ बनवला. माऊली म्हणतात पंचपक्वान्नाचं ताट सजवलं पण ते चौकात आणल्यावर व्यर्थ होते. तसं हे पंचपक्वान्नाचं जे ताट तुला भेटलं भल्या माणसा, पृथ्वी आग तेज वायू आणि आकाश पंचमहाभूतानं बनलं ना. त्रिगुणांनी सृष्टी बनली, पंचमहाभूताचं शरीर अशी अष्टदा प्रकृती आहे. भगवद्गीता सांगते या अष्टदा प्रकृतीतलं माणसाचं हे तुझं शरीर, तुझं जीवन, याचा एक आणि केवळ एकच उद्देश आहे, भगवान परमात्म्याची प्राप्ती करणं. आणि त्या भगवंताची प्राप्ती करण्याकरता दररोज त्याचं निधिध्यासन करणं. म्हणून तुझा विसरण भावा, म्हणून त्याची आठवण नाही गेली पाहिजे. आपली पंचायत अशी होते, सगळं आपल्या ध्यानात राहते पण त्याचीच आठवण राहते. सगळं ध्यानात राहते, त्याची आठवण विसरते. ह्या माता भगिनी इकडच्या माहित नाही मला, आमच्या इकडच्या, तिची प्लेट या कोपऱ्यात त्या कोपऱ्यातल्या बाईच्या घरी जाऊ द्या आणि पंक्तीत तिनं वाळायला प्लेट आणू द्या आणि त्याच्यात भाजी असते प्लेटीत टाकलेली, तरी अशी भाजी सहित उचलून पाहिजे. माय शकुंतला बाई हे तर आमची दिसून राहिली. प्लेट 15 रुपयाची, अरे गोड हसून राहिल्या, नगद महाराज आणला म्हणते आजचा. विठ्ठल 25 रुपयाची स्टीलची प्लेट ध्यानात आहे आपल्या. सासूचे भांडणं ध्यानात आहे, सुनांचे शब्द लक्षात आहे, सासऱ्याची अरेरावी लक्षात आहे. खरं सांगू, हे सगळं लक्षात ठेवता 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 भगवंताने एक कपाट दिलं होतं या पंचमहाभूताच्या शरीरात, त्याला हृदयाचं कपाट. हे कपाट मेमरी फुल करून टाकली आपण, जमा करू करू सगळं लक्षात ठेवलं आणि त्याचा विसर पडला. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणाले, आमच्या आयुष्यामध्ये